नमस्कार, मैं हूं नीलम तिवारी। आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। भाजपा शिवसेना आरपीआई श्रमजीवी संगठन शिव संग्राम संगठन महायुति के भिवंडी लोकसभा के उम्मीदवार कपिल जी पाटिल को भारी मतों से जिताने के लिए कवाड़ जिला परिषद गट में डोर टू डोर प्रचार किया जा रहा है। बता दें, कवाड़ जिला परिषद गट के नीलेश गुरव, सुनील पाटिल, विजय पाटिल, प्रेमनाथ बड़ोरकर, अनंता केने आज पदाधिकारी साथ में मिलकर कपिल जी पाटिल के 5 वर्षों में किए गए कार्यों को बताकर कपिल पाटिल जी को भारी मतों से जिताने की अपील कर रहे हैं। फिर एक बार मोदी सरकार, फिर एक बार मोदी सरकार, फिर एक बार मोदी सरकार। कपिल पाटिल साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कपिल पाटिल साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारत माता की विजय सो। भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार भारतीय जनता पार्टी महायुतीचे आदरणीय खासदार कपिल पाटील साहेब यांच्या प्रचारासाठी आम्ही कवाड जिल्हा परिषद गटामध्ये आमचा डोअर टू डोअर प्रचार चालू आहे। प्रचाराला जाताना आम्हाला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद येत आहे, कारण की आदरणीय खासदार साहेब यांनी केलेल्या विकास कामांवर आम्हाला मत मागायला सुद्धा हक्काने मजा वाटते, उत्साह येतो आणि त्याप्रमाणे लोकांचाही उत्साह आम्हाला या ठिकाणी बघायला मिळतो। कारण की आदरणीय खासदार साहेबांनी MMRDच्या माध्यमातून विविध विकास कामे केलेली आहेत, अनेक लोकांचे प्रश्न सोडवलेले आहेत। त्यामुळे आम्हाला खात्री आहे की यावेळी पुन्हा एकदा आदरणीय खासदार कपिल पाटील या भिवंडी लोकसभेवर निवडून येतील। बरेचसे ठिकाणी बघितलं आपण की 6 फूट साईडला पाण्याची सोय झाली नाही, लोक नाराज आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार? चुकीची गोष्ट आहे, कारण की आता ते मागे काही पाण्याचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर त्यांचं हे चालू आहे आणि मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये त्याही समस्या पूर्ण होतील। काय आवाहन करणार मतदारांना तुम्ही? आव्हान एकच करणार की आपले महायुतीचे लोकप्रिय खासदार कपिल पाटील यांना पुन्हा एकदा निवडून आणावे हे आम्ही लोकांना आवाहन करतो। तुम्ही आता डोर टू डोर प्रचार करता, तुम्ही काय आश्वासन देता लोकांना, काय बोलून मतं मागते त्याबद्दल माहिती द्या। आश्वासन देण्याचा प्रश्न नंतर राहिला, पण मोदी साहेबांनी आणि आदरणीय कपिलजी पाटील साहेब आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आरपीआय आणि श्रमजीवी संघटनेची युती झालेली आहे। या युतीच्या माध्यमातून आदरणीय खासदार साहेब, आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब, आदरणीय मोरे साहेब, आदरणीय रुपेशजी म्हात्रे साहेब या लोकांनी जी कामं केलेली आहेत त्या माध्यमातून आम्हाला भारतीय जनता पार्टीला आम्ही युती केलेली आहे आणि युती आम्हाला मतं मागण्याचा अधिकार आहे आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की 100% लोक आम्हाला मतदान करतील। काय आश्वासन देत तुम्ही? आश्वासन देत नाही बोलले बरोबर आहे, पण बरेचसे ठिकाणी लोक नाराज आहेत, शिवसेनेचे लोक पण नाराज आहेत। नाही, शिवसेना वगैरे नाराज वगैरे नाहीये, हे त्यांच्या मनातली खतखत वगैरे असा काही विषय आता राहिलेला नाही आहे, तो यापूर्वी संपुष्टात आलेला आहे। काय आवाहन करणार तुम्ही मतदातांना यापुढे जे काय मोदी साहेबांनी जे काय आश्वासनं दिलेली आहेत पेपरच्या माध्यमातून ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। भारत माता की जय। आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी वक्त इसी चैनल पर। तब तक के लिए दीजिए इजाजत। धन्यवाद।